अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी आणि गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली आहे। या आंदोलनाची सुरुवात आज मुंबईतील दादरमधल्या हनुमान मंदिरातून होणार आहे। यावेळी महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसा पठण करून राज्यव्यापी आंदोलनाला प्रारंभ केला जाईल। मंदिर परिसरामध्ये बॅनर लावण्यात आलेले आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा आंदोलनाची सुरुवात आजपासून केली जाणार आहे। राज्यव्यापी हे आंदोलन असणार आहे आणि त्याची सुरुवात दादर येथील गोल मंदिर म्हणजेच जे वटवृक्ष पुरातन मंदिर आहे दादरचं हनुमान मंदिर त्या ठिकाणाहून होणार आहे। विशेष म्हणजे की राम मंदिरातील कथित दान देणगी चोरी प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक होताना पाहायला मिळते। या संदर्भात उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी एक सविस्तर पत्रकार परिषद घेतली होती आणि आम्ही राज्यव्यापी आंदोलन या सगळ्या प्रकरणाच्या विरोधात करणार असल्याची भूमिका मांडली होती। त्यासोबतच भाजपवर टीका सुद्धा केली होती। आता आपण जर पाहिलं तर या पार्श्वभूमीवर दादरच्या संपूर्ण परिसरात रामरक्षा महाआरतीचे बॅनर जे ते लावण्यात आलेले आहेत। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की हे आंदोलन फक्त दादरपुरतं सीमित नसणार आहे, तर राज्यव्यापी लेवलला हे आंदोलन केलं जाणार आणि त्याची सुरुवात दादरच्या हनुमान मंदिरापासून जे ती केली जाणार। त्यामुळे आज उद्धव ठाकरे या आंदोलनाबाबत नेमकी काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासोबतच नेमकं आता सत्ताधारी पक्षाला आणि भाजपवर काय निशाणा साधणार हे सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।